अपत्यप्राप्तीसाठी व पापापासून मुक्ती मिळवून देणारी श्रावण मासातील शुक्ल पक्षातील ही एकादशी अत्यंत प्रभावी मानली जाते. पुत्रदा एकादशीचे रहस्य जाणून घेऊयात. भद्रावतीचा राजा सुकेतुमांकडे राज्य होते, समृद्धी होती, सुख होतं, सगळं होतं, पण अपत्य नसल्याने ते पती-पत्नी अत्यंत दुःखी होते. जंगलात तपश्चर्या करणाऱ्या लोमस ऋषीच्या सांगण्यावरून राजा व राणीने सपत्नीक अत्यंत श्रद्धेने श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे व्रत केले. या व्रतामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले व त्यांना एक तेजस्वी गुणवान पुत्र प्राप्त झाला. या तिथीला म्हणून पुत्रदा एकादशी असे म्हणतात किंवा पवित्र पुन्हा एकादशी असेही म्हणले जाते. पुत्रदा एकादशीचे अनेक फायदे आहेत. ज्यांना उत्तम अपत्यप्राप्ती हवी आहे किंवा ज्यांना अपत्यप्राप्ती झालेली आहे त्या अपत्यांना उत्तम आरोग्य, चांगले यश प्राप्त होण्यासाठी हे एकादशीचे व्रत करावे. आणि तसेच पितृदोषापासूनही या एकादशीने मुक्ती मिळते. कुटुंबात सुख शांती वाढीस लागते. आध्यात्मिक प्रगती होऊन समृद्धी येते. असे या एकादशीचे खूप फायदे आहेत. धन्यवाद.